ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाई मुंब्रा येथून प्रारंभ। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी मुंब्रा परिसरातून करण्यात आला। मुंब्र्यातील अमृतनगर नाला येथे महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या शुभ हस्ते विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांच्या उपस्थितीत नालेसफाईच्या कामात सुरुवात करण्यात आली। शुक्रवारी मुंब्रा येथून नालेसफाई सुरुवात झाली असून संपूर्ण शहरातील नालेसफाईची कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या। मुंब्रा प्रभाग क्रमांक 32 मधील अमृतनगर येथील नाल्यापासून नालेसफाईला प्रारंभ करण्यात आला। यावेळी स्थानिक नगरसेविका मर्जिया पठाण तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी नालेसफाईला उशिरा सुरुवात होते, मात्र यावर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच नालेसफाईस सुरुवात करण्यात आली आहे। लवकरच ठाणे शहरातील सर्व नाल्याच्या सफाईला सुरुवात होणार आहे। नालेसफाईनंतर नाल्यातील काढलेला गाळ हा रस्त्याच्या कडेला न ठेवता तो तात्काळ उचलला जाईल याची देखील दक्षता घेण्याची सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी संबंधित विभागाला दिली आहे। तसेच प्रत्येक प्रभागात स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवावे। तसेच उघड्या असलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी देखील कचरा टाकू नये असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळी केले। नालेसफाईच्या कामास मुंब्र्यामधून सुरुवात केल्याबद्दल विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी महापौरांचे आभार व्यक्त केले आहे। तसेच नालेसफाईस लवकर सुरुवात केल्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंब्रा परिसरातील नालेसफाई समाधानकारकरित्या पूर्ण होईल असे त्यांनी नमूद केले। तसेच प्रभाग क्रमांक 32 मधील परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी परिसरातील कचरा साफ करून रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले। यावेळी ओला कचरा सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले। उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक गौरी तांबे, लक्ष्मण पुरी, डोंगर परदेशी तसेच स्वच्छता निरीक्षक महेश बागराव, जयराम साठे, बांधकाम विभाग, फायलेरिया विभाग, गार्डन विभाग व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सर्वांना माझा नमस्कार। आणि खरं तर आज वॉर्ड क्रमांक 15 इथून खरं तर साफसफाई डीप क्लीन ड्राईव्ह ही सुरुवात करून आम्ही मुंब्र्यामध्ये आलेलो आहोत। मुंब्रा प्रभाग क्रमांक 32 इथे पण आपण डीप क्लीन ड्राईव्हची सुरुवात केलेली आहे। आज 2 ठिकाणी 32 आणि 15 या 2 ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्हची सुरुवात केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे नालेसफाई होते, पण ही नालेसफाई पावसाच्या खूप जवळीक असलेल्या वेळेत खरं तर चालू होते, पण ती आपण ह्या वेळेला खूप लवकर टेंडर पास करून आपण ही चालू केलेली आहे। आणि वॉर्ड क्रमांक 32 मध्ये पहिला या नालेसफाईचा नारळ आज फुटलेला आहे। स्थानिक नगरसेवक चारी आज उपस्थित आहेत, तिकडचे सर्व कार्यकर्ते सगळे नागरिक आज इथे उपस्थित आहेत। आणि ही डीप क्लीन ड्राईव्ह महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 2023च्या संकल्पनेतून खरं तर चालू केली होती साहेबांनी मुख्यमंत्री असताना। आणि ही डीप क्लीन ड्राईव्ह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार जेव्हा मी महापौर पदावर आले तर साहेबांनी सर्वात प्रथम हेच सांगितलं की ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह ही सतत आपण चालू ठेवूया। आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 32, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 32 अशा याने चालू केलेली आहे, जेणेकरून सगळीकडून आपल्याला स्वच्छता क्लीन करता येईल आणि ठाणं सुंदर चांगलं आणि लोकांच्या आरोग्याचा विचार करून आपण खरं तर ही सगळ्या उपाययोजना राबवत आहोत। आणि अशीच ही उपाययोजना इतरही प्रभागांमध्ये सतत चालू राहील। धन्यवाद। मॅडम, आज मुंब्र्यातून या नालेसफाईला सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या काळात ठाणे शहरातील आदी भागात देखील या सफाईला सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीने आपला पाठपुरावा? नाही, आज आपण सुरुवात केली। मी सांगितलं की आजच पहिल्यांदा आपण मुंब्र्यामधून खरं तर वॉर्ड क्रमांक 32 मधून याची सुरुवात केलेली आहे। आणि पुढेही प्रत्येक विभागामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आणि त्याचबरोबर नालेसफाईही चालू करण्यात येईल। मॅडमचा मी अभिनंदन करतो की पूर्ण ठाण्याला डीप क्लीन ड्राइव त्यांनी शुरुआत की है। नाले सफाई का विषय ऐसा है कि प्रत्येक थाना में वार्ड में
नाली सफाई देरी की तकरार होती थी, लेकिन माननीय महापौर ने सभी लोगों से डिस्कशन करके जो तुरंत नाले की शुरुआत आज 1.5 महीना पहले है, बारिश आने के लिए 1.5 महीना है, लेकिन आज से शुरुआत की और मुमरा से शुरुआत की और खास करके हमारे प्रभाग से शुरुआत की। इसके लिए मैं माननीय महापौर और प्रशासन का शुक्रिया अदा करता हूँ। हमारी बहुत टाइम से ये मांग थी कि शुरुआत कहीं ना कहीं मुमरा से कीजिए, तो माननीय महापौर ने उसका संन्यास लेके हुए और उसको निदर्शन में लाते हुए उसकी शुरुआत मुमरा से की। मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। सर्व कर्मचारी आणि यांचं पण आम्ही तसंच अभिनंदन। सर्व अधिकारी आज खरं तर खूप चांगल्या पद्धतीने उपस्थित आहेत आणि राणी शिंदे मॅडम, बोडके साहेब यांचे सर्वांचं मी धन्यवाद मानेन। खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन मुंब्र्यामध्ये त्यांनी केलेलं आहे, पण हे यापुरती मर्यादित न राहता ही डीप क्लीन ड्राईव्ह मुंब्र्यामध्ये अशाच चांगल्या पद्धतीने राहण्या मुंब्रा जसं लोकांच्या पहिल्या लक्षात होता त्याच्यापेक्षा सुंदर व्हावा अशी मी आशा व्यक्त करते। मला माननीय महापौर मॅडमचा आभार मानायचे की मुंब्रामध्ये आज डीप क्लीन ड्राईव्ह साठी मॅडम आलेले आणि नाले सफाईची इनॉग्रेशन पण प्रभाग क्रमांक 32 मधून झाली आणि मुंब्रामध्ये झालंय। तर मुंब्रा नाही पूर्ण ठाणेमध्ये आपल्याला बघायला भेटते की नाले टाइमवर क्लीन नाही होत आहे, तर कशा पावसाला वॉटर लॉगिंग होत आहे। मग आज एवढा लवकर आपण नाले सफाई सुरू करत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पावसाला आपल्याला खूप म्हणजे राहत मिळेल। मग प्रशासनाचं पण धन्यवाद मानायचं आणि महापौर मॅडम स्वतः आले व त्यांचा आभार मानायचं आणि धन्यवाद मानायचं।